नमस्कार. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन न्यूज. श्री संत सावतामाळी मंडळ व श्रमजीवी महिला माळी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी 8 मार्च जागतिक महिला दिन विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला. ऐरोलीतील नवनिर्वाचित नगरसेविका रेश्माताई मडवी, जी प्रभाग समितीच्या सभापती हेमांगीताई सोनावणे व समाजसेविका ऍडव्होकेट संध्या सावंत व अन्य महिला उपस्थित होत्या. सोशल मीडिया संदर्भात फायदे व तोटे काय या संदर्भात मार्गदर्शन शिबिर तसेच प्रत्येक महिलांनी आपले सौंदर्य कसे राखले पाहिजे या संदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा मंडळाच्या महिला पदाधिकारी यांच्या हस्ते स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाची संकल्पना मंडळाच्या अध्यक्षा इंदुमती भास्कर, सचिव शीतल शिंदे, खजिनदार कांचन वाणी तसेच मंडळाचे आजी माजी महिला पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. आपल्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत माणूस म्हणून आपल्याकडे इमोशन त्याच्यामध्ये अजून आलेला नाहीये. आपल्याला काही निर्णय घ्यायचे ते निर्णय त्याच्यामध्ये घेण्यात आलेले नाहीये. त्याच्यामुळे असे भरपूर एक्सपेरिमेंट ऍक्च्युली हा होता का एआय जर तंत्रज्ञान आलेलं हे जवळजवळ वर्ड मध्ये माहिती आपल्या प्रभागामध्ये आल्या त्यामुळे त्यांचे सन्मान केला. धन्यवाद मॅडम. आपल्या तरी सर्व मान्यवरांना इथे आमंत्रित केलंय आणि त्या अगदी आपल्या अचूक वेळेमध्ये इथे आपल्याला मान देऊन आल्या त्याबद्दल सर्वांचे खूप खूप अभिनंदन. तर मी डॉक्टर चितोळे सरांचा आमच्या श्रमजीवी महिला मंडळाच्या विनंती करते की त्यांनी शाल व तुळशीचा रोप देऊन डॉक्टर संजय चितोळे सरांचा सन्मान करावा. ब्युरो रिपोर्ट प्रबोधन न्यूज. बाकी से यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन खूपच आनंद वाटतोय. आपलं कार्य लोकांपर्यंत पोहोचतंय आणि ह्या कार्यामुळे अजून कुणाला तरी प्रेरणा मिळते आणि अजून काही जर म्हणजे महिलांना प्रेरणा मिळून ते काहीतरी त्याच्या पुढे कार्य करतील अशी खूप आशा आहे आणि खूप आनंद होतोय. असे जेव्हा पुरस्कार मिळतात तेव्हा आनंद तर होतोच, त्याचबरोबर जबाबदाऱ्या पण वाढतात आणि स्फूर्ती मिळते अजून चांगलं काम करण्यासाठी. आणि माझे जे वेगवेगळे क्षेत्र आहेत तर त्याच्यामध्ये मी नक्कीच अजून चांगलं काम करेल समाजासाठी, कुटुंबासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी जे काही करता येईल संस्थेतर्फे, आपल्याकडच्या संस्थेतर्फे तर आम्ही नक्कीच करू आणि महिलांनी अजून आमच्यासोबत जुळावं आणि अजून चांगलं कार्य आपण ह्या समाजासाठी करू शकू. प्रमाणे 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा होत आहे. सावतामाळी भवनामध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल मी सगळ्यांचं, माळी समाजाच्या ज्या महिला आहेत, सगळं जेंट्स मध्ये आहे, हे मंडळ आहे, सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि मी संत सावतामाळीमध्ये सगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात. खरोखर हे महिला मंडळ अगदी मी म्हणेन एक संत सावता महिला मंडळ पण आहे, पुरुष मंडळ आहे. सगळं अगदी कोणतेही कार्यक्रम असू दे ह्या भवनामध्ये कार्यक्रम होत असतात. आणि खरोखर ही एक नागरिकांची सेवा, ही समाजाची सेवा आहे. प्रत्येक माणसाची सेवा ह्या मंडळातर्फे केली जाते. वेगवेगळे कार्यक्रम राबवून प्रत्येकाला अगदी आमंत्रित केलं जातं आणि खरोखर ह्या मंडळाची अगदी वाखाणण्याजोगे म्हणजे कौतुक करण्यासारखे आहे. सगळे जे सभासद आहे, अध्यक्ष असतील, खजिनदार असतील, सगळं महिला मंडळाचे अध्यक्ष खजिनदार असतील, अगदी कधी पण
एव्हरेटी असल्यासारखं हे मंडळ आहे, म्हणून मला कौतुक वाटतं. आणि जेवढे वर्षातून येणारे सण आहेत सगळे सण साजरे केले जातात या मंडळामध्ये. शिवाय हे सावतामाळी भवन आहे ते नागरिकांना प्रत्येक कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिले जाते. म्हणून या मंडळाचे मी खरोखर आभार मानते आणि या जागतिक दिनानिमित्त पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद. प्रथमतः सर्वांना महिला जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज श्रमजीवी महिलांचा जो कार्यक्रम होता त्यांच्या पहिल्या पण एका कार्यक्रमाला मी उपस्थिती दाखवली होती. त्यावेळेस त्यांचा हळदी कुंकू होता. त्या महिलांचा अक्षरशः उत्साह पाहून आपल्या मनात एक भावना नेहमी निर्माण होते का महिलांना जो हवा असतो तो त्यांच्यासाठीचा थोडासा वेळ, जो जीवनाच्या दगदगीमधनं त्या एक शोधत असतात एक विरंगुळाचा वेळ म्हणा किंवा केंद्र म्हणा किंवा एक निमित्त म्हणा, त्याच्यामधून त्या खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवतात. वेगवेगळ्या प्रकारच्या कविता म्हणा किंवा नृत्य म्हणा ह्या त्या सादर करत असतात आणि मला त्यांचा उत्साह बघून फार आनंद होत असतो. आपण जो महिला दिन जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो तो भलेही 1908 ला त्याची सुरुवात जरी झालेली असेल न्यूयॉर्क मध्ये, तरी त्याची खरी सुरुवात केली आपल्या महाराजांनी. आपल्यासाठी जागतिक दिन तोच जेव्हा महाराजांनी एका महिलेवर अतिप्रसंग केलेल्या पाटलाचे पाय आणि हात छाटून त्याचा चौरंग केला होता. आणि तेव्हा महाराज निव्वळ 16 वर्षाचे होते. 16 वर्षामध्ये त्यांना महिलेचा मान सन्मान, त्याची इब्रत काय असते हे त्यांच्यामध्ये जेव्हा संस्कार झालेले आहेत त्याच्यावरनं आपल्याला कळते. ती थोरवी, ती माँसाहेब, आपल्या जिजाऊ, आपल्या राजमाता, त्यांच्या संस्कारांनी आज आपल्याला महाराष्ट्राचे आराध्य दैवत मिळाले. त्यांच्या संस्कारांनी हा महाराष्ट्र सजला. आज मला कळकळीची अशी विनंती करावीशी वाटते या तुमच्या मार्गाद्वारे का प्रत्येक घरामध्ये महाराजांचा इतिहास हा आवर्जून वाचला गेला पाहिजे. जिजाऊंनी जसं घडवलं महाराजांना तसे मुलांना कसं आपल्या घडवता येतील ह्या पहिल्या गोष्टी आपण शिकल्या गेल्या पाहिजेत. आज आपण पाहतो मुलं 24 तासामधनं 12 तास फोन मध्ये असतात. ज्या वेळेस त्यांना शाळेच्या सुट्ट्या असतात, खाताना पिताना उठताना बसताना त्यांचा फोन कधीच त्यांच्या हातातनं बाजूला होत नाही. का घडतं हे सगळं? हे आपल्याला जागरूकतेने पाहणं फार गरजेचं आहे. फार गरज आहे आपल्याला. आज काळाची गरज म्हणा, आपल्या संस्कारांना आणि आपल्या संस्कृतीची जाण करून देणं मुलांना फार गरजेचं आहे. काय नाही घडत आज आपण दिल्लीमध्ये होळीमुळे एका 4 वर्षाच्या मुलीच्या ज्या फुग्या फोडण्यामुळे काही थेंब पाण्याचे पडल्यामुळे तिचा घरातला एक कर्ता पुरुष जो 25-23 वर्षाचा होता, त्याच्या आई वडिलांनी काय कष्ट करून त्यांना मोठं केलं असेल तर ह्या क्षुल्लक कारणासाठी त्याचा जीव जावा. हे संस्कार आज आपण सगळेजण त्याच वेळेस जर हे 40 जण जर निघतात एकजुटीने एका महिलेच्या नुसतं बोलण्यावरनं, तर एक पुरुषाला मारतात, मारहाण करतात, घरातनं बाहेर करतात, तेव्हा आपण कुठे होतो? का आजूबाजूला हिंदुत्व नव्हता, हिंदू परिसर नव्हता? हे आपल्या मुलांना आणि आपल्या घरामध्ये जागृत करणं फार महत्वाचं आहे. महाराजांनी कसं हा देश घडवला, त्यावेळेस आपण किती काळाच्या ओघात, किती काळ वेळ चालू होता महाराष्ट्रावर आणि त्याच्यातनं उगवता सूर्य आणि तळतळीत सूर्य पाहायला मिळाला, तो आजपर्यंत उजागर आहे. अशा आराध्य देवताचे आपल्याला शिस्त पुन्हा येणं फार गरजेचं आहे. आज या माध्यमातून मी कळकळीची विनंती करेन का महिलांना जागतिक दिन फक्त आपल्या स्वतःसाठी नसतो, आपल्या घरासाठी असतो. आणि घर तेव्हाच घडेल जेव्हा आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीची जाण होईल, जेव्हा आपल्या महाराजांची जाण होईल. आणि हे त्यांना मुळापासून शिकवणं फार गरजेचं आहे. तर मला तुमची एवढीच विनंती आहे, हात जोडून मी नम्र विनंती करेन का माझ्याद्वारे माझ्यातनं काही चुका झाल्या असतील बोलण्यातनं तर मला लहान समजून माफ करा. पण अंतःकरणातनं मी असं म्हणेन तर जिथे आपण ज्ञानेश्वरी वाचतो,
अनेक ग्रंथ वाचतो, तिथे महाराजांचं चारित्र्य वाचणं फार गरजेचं आहे. आणि हे करा, बघा, काहीतरी बदल होणार आणि जरूर होणार, हा माझा आत्मविश्वास आहे. हे 2 शब्द बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बीजेपी. महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून, तसेच आपले महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, मा जिजाऊ, मा रमाई, आणि आज जागतिक महिला दिन आहे. आज या थोर परंपरा राबलेला आपला देश आहे. आणि देशामध्ये आपल्याला एकच सांगावं असं वाटतं खरं म्हणजे, की आपण पाहतो आजची तरुण पिढी ही कुठेतरी वेगळी दिशा चुकल्यासारखी वाटते. आणि आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे शिवरायांचा काळ होता जिथे प्रत्येक महिलेला मान सन्मान होता, परंतु तो मान सन्मान कुठेतरी हरवल्यासारखा वाटतोय. आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो. आज इथे संत सावतामाळी हे मंडळ आहे, बऱ्याच वर्षापासून जागतिक महिला दिन साजरे करतात. म्हणजे सगळे सण साजरे करतात आणि हा सण सुद्धा खूप उत्साहाने ते साजरे करतात आणि महिलांना एक व्यासपीठ निर्माण करून देतात, जिथे महिला एकत्र येऊन बाकीचे त्यांचे जे काही आनंद व्यक्त करतात. पण त्याचबरोबर आपल्या जे काही महत्वाचे गोष्टी आहेत, जसं इतर महिलांना आज राज्यघटनेमध्ये केंद्र सरकारमध्ये 30% आरक्षण आहे, महिलांना सक्षम झालेले आहेत. तर त्या सक्षमीकरणाबरोबरच कुठेतरी आपल्या तरुण पिढीला घडवलं पाहिजे आणि आपल्या ज्या परंपरा आहेत त्या कायम ठेवल्या पाहिजेत, टिकवल्या पाहिजेत. बरोबर आहे की वेळेनुसार सगळ्या गोष्टी घडत असतात आणि मोबाईल म्हणा किंवा इंटरनेट ह्या सगळ्या सुविधा आपण घेतल्याच पाहिजेत, पण त्याचबरोबर आपण आपली संस्कृती टिकवायला पाहिजे. आणि ही संस्कृती तेव्हा टिकेल जेव्हा सर्व महिला या जिजाऊ सारख्या आपल्या मुलांना शिक्षण देतील, त्यांना बळकटी देतील. फक्त ह्या आंतरराष्ट्रीय युगामध्ये फक्त मोबाईल आणि हे वापरून चालणार नाही, तर आपली संस्कृती टिकली पाहिजे आणि आपण परंपरा जपल्या पाहिजेत. तसंच महिलांसाठी आज सांगावं असं वाटतं की त्यांना सर्व क्षेत्रामध्ये, आपण पहिलं मिलिटरीमध्ये वगैरे डिफेन्समध्ये महिलांना स्थान नव्हतं, पण तिथे सुद्धा आज महिला म्हणजे विमान याच्यामध्ये सर्वच याच्यामध्ये आघाडीवर आहेत महिला. तर महिलांनी त्याचा उपयोग घेतला पाहिजे आणि फक्त घर आणि मूल न करता बाहेर पडून त्यांनी सर्व स्तरामध्ये राजकारण म्हणा किंवा समाजकारण या सगळ्या गोष्टी महिलांनी आज बाहेर पडून केलं पाहिजे, तरच आपण पुढे जाऊ शकतो आणि आपला भारत सक्षम होऊ शकतो. आज श्रमजीवी महिला मंडळाचा हा जो कार्यक्रम होता फार उत्तम होता. सगळ्या महिलांनी नाच, गाणे, कविता वाचन अशा वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम साजरे केले आणि महिलांचा उत्साह फार बघण्यासारखा होता. विशेष म्हणजे मला जास्त कौतुक करायला आवडेल की या मंडळाच्या अध्यक्षा इंदुमतीताई भास्कर या काकू आज जवळजवळ 70 वर्षाच्या असतील, पण त्यांची एनर्जी एका तरुण मुलीसारखी आहे आणि समाजसेवेचं त्यांचं व्रत ते अगदी आजीवन चालू ठेवत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनात महिला तयार होत आहेत, जेणेकरून समाजामध्ये घरातून निघून थोडंफार आपण समाजाचं देणं लागतो, तर ते काम कसं करावं हे त्यांच्या मार्गदर्शनात मी सुद्धा घेते. सो मला खूपच आनंद झाला हा आजचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये मला सुद्धा थोडंसं माझं गाणं परफॉर्म, मी गायिका आहे तर माझं गाणं परफॉर्म करायची पण मला संधी मिळाली. छान वाटलं. धन्यवाद. आज 8 मार्च जागतिक महिला दिवस. सगळ्यांना महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपल्या इथे संत सावतामाळी मंडळामध्ये श्रमजीवी महिला मंडळ, माळी मंडळ यांनी आयोजित एक कार्यक्रम ठेवला होता स्पेशली सगळ्या महिलांसाठी. आणि हा कार्यक्रम आपण ठेवण्यामागे कारण हेच होतं की आपण त्या कार्यक्रमामध्ये फार महत्वाची माहिती, एक AI ची माहिती प्रत्येक स्त्रीला असली पाहिजे. त्याचंही आपण एक छोटं सेशन याच्यामध्ये घेतलं. ब्युटी टिप्स आपल्या सगळ्या महिलांचा फार आवडीचा विषय आहे, त्याबद्दलही सगळ्या माहिती आपण त्यात फार छान पद्धतीने मॅमनी सांगितल्या आहेत. आणि या माळी मंडळामध्ये आपल्या श्रमजीवी मंडळातल्या ज्या आपल्या सगळ्या महिला आहेत यांनी फार मोठं त्यांचं सगळ्यांचं योगदान आहे. सगळं त्याचं नियोजन, तो कार्यक्रम कसा पार पडायचा, त्याचं सगळं जे काही सगळ्या गोष्टी
मॅनेज कशा करायच्या, या सगळ्या जणींचं फार कौतुक आहे. माळी मंडळामध्ये श्रमजीविका महिला मंडळाने जो कार्यक्रम केला तो खूप छान झाला. या तरुण नवीन मंडळ तयार झालेले या मुलींचं, त्यांनी खूप परिश्रम घेतले आणि खूप छान कार्यक्रम केला. एकदम शिस्तबद्ध कार्यक्रम झाला. आणि माळी महिला मंडळातर्फे महिलांसाठी, ऐरोली मधील सगळ्या महिलांसाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जसं आपण महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या अन्यायाला त्यांनी वाचा फोडली होती आणि त्याच निमित्ताने आपण असंही या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा विचारही पुढील पिढीला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानिमित्ताने आपण इथे जमलेल्या आपल्याच माळी मंडळातल्या आपल्या माळी समाजाच्या महिलांचा गुणगौरव केलेला आहे. त्यानंतर आम्ही पूर्ण कार्यकारिणीने, या सगळ्या कार्यकारिणीने मिळून हा कार्यक्रम सफल व्हावा यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि त्याच पद्धतीने हा कार्यक्रम इतका सुंदर झालेला आहे की त्या निमित्ताने आपण जिजामाता म्हणा, सावित्रीबाई फुले म्हणा, ताराबाई म्हणा किंवा आपल्या अहिल्याबाई होळकर यांनी सुद्धा आपल्या समाजासाठी जे कार्य केलेलं आहे, ज्या भारतीय संस्कृती जपण्याचं जे काम केलेलं आहे, आणि हेच आम्ही पण पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि या निमित्ताने आम्हाला श्रमजीवी महिला मंडळाच्या ज्या आमच्या ज्येष्ठ सल्लागार समितीच्या ज्या महिला आहेत त्यांचा एवढा आम्हाला पाठिंबा मिळतो. अगदी यांना बघून, त्या कार्यक्रमामध्ये जेवढ्या हिरिरीने भाग घेतात त्यांना बघून आम्हालाही एक उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावासा वाटतो आणि आम्हालाही तेवढीच एक प्रेरणा मिळते की आम्ही त्याच हिरिरीने हा कार्यक्रम, हे असं कार्य आम्ही पुढे घेऊन जाऊ. आणि याच पद्धतीने आम्ही विविध कार्यक्रम महिला मंडळातर्फे संत सावतामाळी मंडळाने करत राहू अशी ग्वाही देते.